वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबांचं स्वागत करायचंय. उपस्थित गुरुबंधूंना विनंती, माऊली जे आजूबाजूला बसलेले त्यांना कृपया करून या दर्भ मंडपामध्ये बोलून घ्यायचंय. जय जनार्दन. जय जनार्दन. जय जनार्दन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुट जळाले. कारण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे. महायोगपीठे तद्भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मनीन्द्रय्य समागतदिष्टान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांजली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरुंचे. ओम नमः पार्वती ते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंग बली की जय. रतिनाथ महाराज की जय. ईश्वर भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
जननी ती देवी प्रसवली पुत्र हे गावी जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा 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 तर घडो तुमची सेवा निरंतर घडो तुमची सेवा जानी जनार्दन मनी जनार्दन जनार्दन देवा जानी जनार्दन मनी जनार्दन जनार्दन देवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा शिवस्वरूप राष्ट्रसंत गुरुमावली बाबाजी बाबांच्या कृपाशीर्वादानं बाबांचे कृपापात्र शिष्य आदरणीय वंदनीय स्वामी महामंडलेश्वर आमच्या आकड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरीचे महाराज यांच्या शुभ प्रेरणेने त्यांच्या अमृतवाणीतून आपण बाबांचं जीवनचरित्र शिव महापुराण अनेक कथा निरूपण ह्या भूमीमध्ये आपण त्यांच्या पवित्र वाणीतून श्रवण करत आहात. आज आपल्या कार्यक्रमाचा तसा उद्या सांगताय, परंतु आज मिरवणूक वगैरे पालखी मिरवणूक आणि भूमी फार पवित्र आणि पावन आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या हस्ते इथं रामेश्वराची स्थापना झालेली आहे. आम्ही ज्यावेळेस गावात गेलो त्यावेळेस तो जुनी बारव हेमाडपंथी ते मंदिर पाहिलं. गुरुजींनी अतिशय रुद्र म्हणून अभिषेक करून घेतला. अशा पवित्र पावन भूमीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आश्रम आणि बाबाजींनी इथं तो उभारला. सुरुवातीला आम्ही यायचो तर फार राहण्याची सुद्धा व्यवस्था इथं व्यवस्थित नव्हती, परंतु एवढ्या 5-7 वर्षामध्ये फार मोठी प्रगती या आश्रमाची झाली. दरवर्षी नवीन शेड मिळतो आणि आज वरुण राजाने सुद्धा आपल्याला विश्रांती दिली. नाही तर रोज पाऊस होता म्हणे कालपर्यंत, परंतु बाबाजींना वाटलं तर माझे लेकरं माझ्या पालखीबरोबर येतील. ज्ञानगंगेमध्ये ते नाहूनच नेले, परंतु आता वरुण राजाला नाही नाहू द्यायचं, नाही तर इथं कोणी येणार नाही. कारण की लांब लांबून मळ्याच्या वस्तीतून येणं आहे. आणि म्हणून आज पालखीबरोबर खूप आनंदाने सर्वांनी खूप आनंदही घेतला. आमचे ईश्वरदादा म्हणता आली तुमच्या गावात भक्तीची फेरी. जनार्दन बाबांची कृपा ही सारी, जनार्दन बाबांची कृपा ही सारी. आली तुमच्या गावात भक्तीची फेरी, आली तुमच्या गावात बाबांची डोली. जनार्दन बाबांची कृपा ही सारी, जनार्दन बाबांची कृपा सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपा ही सारी. आणि म्हणून बाबांची कृपा ही सारी. गोर गरिबाने सर्व भजन करत होते खूप आनंदाने. एका वृद्ध आईला बाबाजी म्हणत होते, आई गावामध्ये एवढे 2 किलोमीटर तुम्ही येण्यापेक्षा आश्रमावर जा. नाही नाही, बाबांच्या पालखीबरोबर मला यावंच लागेल. किती बाबांच्या पालखीमागे किती चैतन्य निर्माण होतं. देहभान विसरून जाता सर्व माझं वार्धक्य आहे, मला चालता येत नाही, मी थकून जाईल, मला परत येता येईल का. काही काळ कोणत्याच प्रकारचा देहाचा सुद्धा विस्तार पडलेला आम्ही पाहिला.
आणि बरोबर तिथं आले सर्वांना चैतन्य रूपात. बाबाजींनी सर्वांना शक्ती पण दिली आणि सर्वांना सुखरूप अतिशय आनंदाने बरोबर पालखीबरोबर येऊन गेले. लक्षात घ्या, कारण की अशा महापुरुषांची पालखी आपल्या गावामध्ये आली, आपल्या वाड्या बस्त्यावर आली, तर सर्व अरिष्ट निघून जातो. सर्वीकडे आनंदी आनंद. किती लोकांचा अनुभव ऐकला मी. एका मुलाच्या हातामध्ये कडं होतं आणि त्याचं कुठं मशीनमध्ये हात अटकला म्हणे. कड्यापर्यंत हात गेला आणि मशीन बंद पडलं. काय चमत्कार आहे बाबांच्या. लक्षात घ्या. नाही तर सांगा बरं, वा वा, धन्यवाद. पा बाबाजी किती यश देतात बा सेवा असेल तर. आणि खरं तुमची सेवा पाहायला मिळते. मागच्या वेळी सुद्धा आम्ही आलो तिथं भर टाकला. ट्रॅक्टर JCB सगळे तरुण बांधव एकशे एक सेवा करणारे मंडळ आहे. आणि त्या लेकराला अपयश येत होता. गुरुदेवांची सेवा आणि बाबांचा भस्म घेतला, तर आज तो चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला. त्या आईवडिलांना धन्यवाद देतो, त्या लेकराचं अभिनंदन करतो. कारण की लेकरांनी कधीच प्रयत्न सोडायचे नसतात. आपली मंडळी याच्यामध्ये कमी पडते बरं का. विदेशामधले पोरं 50 वर्ष पुढे विचार करतात, आमचा देश असा बलवान झाला पाहिजे, महाशक्तिवान झाला पाहिजे, असं ते विचार करतात. त्या प्रकारे पाऊलही उचलतात. कधी कधी आपल्या महाराष्ट्रीयन लेकरं याच्यामध्ये कमी पडतात. तर अपयश आलं की ते लेकर म्हणतात जाऊ दे, आता काही प्रयत्न करून मजा नाही, आपण शेती करू, दुसरं काहीतरी करू. परंतु जोपर्यंत वय आहे, जोपर्यंत संधी दिलेली देवाने आपल्याला, तोपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे. कदाचित शेवटची संधी सुद्धा आपल्याला सफलतेकडे घेऊन जाऊ शकते. आपले विचार तेवढे प्रबल आणि बाबाजीवर निष्ठा पाहिजे. सर्व काही बाबाजी करून घेतात. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आमचे ईश्वरदादा आहेत, आमचे सर्व तबल जे आहेत, दीपक आहे, ऑर्गन मास्टर आहे, प्याड मास्टर आहे, सर्व अतिशय सुंदर संगीत साथ देणारे सर्व भजनी मंडळ आहे. सिस्टम अतिशय गोड आहे. आमचे गुरुदेव ब्राह्मण देवता फार ह्या वयात सुद्धा इतकी त्यांच्यामध्ये आणि चंदन क्षमता आम्ही पाहिली. ते मंत्र म्हणणार, ते मंच उच्चारणार. आणि आम्ही म्हणायचो की बाबाजी म्हणायचे आता वेळ झाला, आता लोक नाही नाही रुद्रपाठ पूर्ण करायचा आहे. हा, भगवंताला आपल्याला चैतन्य निर्माण करायचं आहे आणि आपलं सर्व भक्तांचा अरिष्ट जाण्यासाठी तो अभिषेक होता. कारण की संत कायम परोपकारासाठी जगतात. आणि म्हणून तर आज खरं मागणीचा दिवस आहे. संतांनी आणि भक्तांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. तुकोबाराय सांगतात, देवाजवळ देवाने विचारतो, हिची दान दे का देवा, तुझा विसर न बाबा. आणि आपल्या भक्तांना जर विचारलं तुमची काय मागणी आहे, ते म्हणतात आमच्या सेवेचं एकच फळ पाहिजे, जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागू हो, काय मागणे मागू हो देवा, काय मागणे मागू, काय मागणे मागू हो देवा, काय मागणे मागू. कपाळी भस्म सदा राहू द्या, येत माझे मागणे हो, येत माझे मागणे हो देवा, येत माझे मागणे. गावागावात कुटिया होऊ द्या, येत माझे मागणे हो, येत माझे मागणे हो देवा, येत माझे मागणे. भगवत भक्तांची सेवेमध्ये हे मागणं आहे. गावागावात बाबाजी अनुष्ठान होऊ द्या. आज आपल्या अनुष्ठानार्थी 9 नारायण का 11 रुद्र आहेत काय माहिती, 12 आहेत का, बरं आहे, 12 राष्ट्र आहेत ना. 12 महिने पण आहे, चांगले आकडा आहे, सुंदर. आणि ते 12 का असे ना, परंतु त्यांच्यामध्ये एवढं चैतन्य सामर्थ्य निर्माण होतं, पुढच्या वर्षी ते अजून त्याला डबल करतील. एक मुलाने एक मुलगा तरी आणला पाहिजे. कारण की अशा पवित्र पावन गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लक्षात घ्या, आपलं पवित्र अनुष्ठान आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला सर्व आता जग पाहत आहे, कितीतरी देश पाहत असतील आमच्या भजन सेवाच्या माध्यमातून. बाबाजी आठवण करत होते, पालखी मंडळाला भजन सेवा आली नाही का अजून. आणि सर्व गोष्टी अतिशय तरुण बांधवांचं सहकार्य, त्यांची तळमळ. बाबाजी असं शेड करायचं आहे, बाबाजींनी असं सांगितलेलं आहे, बाबाजीने आदेश करावा, लेकरांनी माता भगिनींनी त्याचं पालन करावं. त्याच्यातून तर आश्रम घडतो. बाबाजींना काय करायचं की तरी आश्रम त्यांनी तयार केले, तरी एक रात्रही राहत नाही.
वेळच नाही बाबाजींना. अक्षरशः आखाड्याचे महामंडलेश्वर इतके VIP राहतात. त्यांचे रूम, त्यांचे ते बाथरूम, त्यांचं सर्व जर पाहिलं, पण आपले बाबा कधीच पाहत नाही. त्यांनी देहाचा कधी विचार केला नाही. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंकार ये मना, लोभ अहंकार ये मना, जगी विरक्त तोची जाणा, जगी विरक्त तोची जाणा, लोभ अहंकार ये मना, लोभ अहंकार ये मना, लोभ अहंकार ये मना. अक्षरशः कोणतीही व्यवस्था नाही. रोज इथं 2000 लोकांना भोजन आहे, पण बाबांच्या रूममध्ये आम्ही गेलो एक फळही नव्हतं. कधी विचार केला नाही त्यांनी. आपल्यासाठी लोक विचार करतात का? फक्त बाबांचा जय जनार्दन जय जयकार करतात, याच्यातच आमचं पोट भरून जातं असं बाबाजी म्हटले. कारण की एवढे लोक बाबांचं जय जयकार करतात, पालखीमागे पळतात, रात्रंदिवस एवढ्या लांब लांबून कार्यक्रमाला येतात, याच्यातच आपली तृप्ती. आणि असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये भगवंताने, संतुष्टम सततम योगी येतात्मा दृढ निश्चया. कारण की संत कशाने संतुष्ट होतात? तुम्ही जे भजन करतात, नित्यनेम करतात, अनुष्ठान करतात, व्रत करतात, उपासना करतात, त्याच्यामध्ये त्याचं उदरभर नाही. संतांना पेशल असं काही खाणं नाही बरं. पेशल असा काही संतांचा मेनू नाही. त्यांचं खाणं, राहणं, झोपणं म्हणजे भगवंताचं नाम. जनेबाई सुद्धा म्हणतात का आम्हाला दुसरं काय आठवतं? दळता कांडेता तुझं गाई न रे अनंता. तशा प्रकारे झोपता उठता बसता बाबाजी बाबाजी बाबाईंचं कार्य, याच्यामध्येच आयुष्य पार चाललेलं आहे. किती मोठा अट्टास आहे. लेकरांना अनुष्ठान घडलं पाहिजे, परंपरा चालली पाहिजे, यज्ञ झाला पाहिजे, त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे. उद्याच्या प्रसादाची तयारी बुंदी झाली म्हणे. रोयकाने किती काळजी असते संतांना. आणि म्हणून असे काळजी वाहणारे आणि बाबांचं गोड चरित्र त्यांच्या अमृतवाणीतून आपण ऐकतो आहे. संतांना एकच वाटतं, फक्त या जन्मांसांचा उद्धार झाला पाहिजे. करतो त्यांचं सर्व काही पंचामृताने स्नान घालतो. कारण की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवेन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. गुरु आणि देव वेगळा नाही, फक्त प्रतिमा त्या अलग आहेत. देव तोचे संत, संतोचे ते देव. आणि म्हणून त्यांना कनवळा येतो. आणि म्हणून आपल्या जनमानसांना ते या मायावी संसारापासून बाजूला करतात. अरे बाबा, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तरी तू हे लोकांमध्ये भरपूर करतोय, या मायावी संसारामध्ये रमलेला आहे. तुझं मन त्या संसारामध्ये गुंतलेलं आहे. तुकोबारा सांगतात, नको नको मना गुंतो माया जाळ. अरे काळ आला जवळ ग्रासाव्या. काळाची एवढी कढी पडेल माहिती आहे का तुम्हाला? काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंद ना तू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला, काळ देहासी आला. संतांना आपला कनवळा येतो की हे जग बुडतंय, बुडते हे जन न देखवे डोळा. आणि म्हणून त्यांना कनवळा येतो. एकदा कबीरदास महाराज रस्त्याने चालले आणि त्यांची वाटच त्या रस्त्याने होती. एक सदग्रस्ताला ते म्हणायचे का, अरे बाबा भरपूर झाला संसार, हा संसार काय तुझ्या बरोबर येणार आहे का? अरे या संसाराने तुझे फार वाडवडील खाल्ले, कोणाचं नाव उरू दिलं नाही, कोणाची कीर्ती उरू दिली नाही, मोह मायामध्ये गडक होऊन ते तिथंच संपून गेले. तू तरी आता सत्संग कर, तू तरी संतांच्या संगतीने चाल.
पण तो सद्ग्रस्त म्हणायचा, अहो महाराज खरं आहे, पण माझे लेकरं फार लहान आहे, तो अजून माझं दुकान आहे, माझी शेती आहे, ती सांभाळायला कोण नाही. ज्यावेळेस माझे लेकरं मोठं होतील, शेती सांभाळतील, दुकान सांभाळतील, मग मी मोकळाच. प्रत्येक वेळे काही ना काहीतरी कारण सांगतात, थांबा आता लेकरं मोठं झाले, आता तरी चाल नाही, आता त्यांचं लग्न होऊ दे, लग्न झाले आता त्यांच्या नातूचं तोंड पाहू दे. तू तोंड पाहायचा लायकचा राहणार आहे तेव्हा येशील का? बरोबर आहे का नाही? याचं तोंड पाहून दे, त्याचं तोंड पाहून दे, तुझं तोंड. बरोबर आहे का नाही? देवाने तुला आत्मीयतेने पाहिलं पाहिजे, असं काहीतरी कर्म केलं पाहिजे का नाही? आणि शेवटी पहा, काळाची उडी पडली त्याच्यावर. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तरी लोक सावध होत नाही. संत म्हणतात की ओयबा जागा, तरी लोक झोपेलच आहेत अध्यात्म जीवन जगण्यासाठी. आणि मेल्यानंतर मग पहा, कबीरदास महाराज पुन्हा आले त्या वाट्याने. त्याचा मुलगा हाऊस चालवत होता. विचारलं का, रे बाबा तुझे वडील कुठं आहेत? म्हणे 2 वर्ष झाले ते गेले देवाघरी. म्हटले त्या तुझ्या वडिलांना मी खूप सांगत होतो, अरे बाबा सत्संग कर, सत्संगत धर, कारण की कथा कीर्तनामध्ये येऊन बस, कारण आपल्या कानाने देवाचं गुणगान ऐकलं पाहिजे असं संतांनी शिकवून दिलेलं आहे. पण ऐकत नव्हता. तुला माहित आहे की तुझ्या बापाचं काय झालं असेल? कबीरदास महाराजांना माहित होता, आज संसारामध्ये फार लटकले तर ओल्या खोबऱ्यासारखा. आणि ध्यान लावून पाहिलं, तो सदग्रस्त जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अंतकाळी त्याला असं स्मरण झालं, माझं दुकान कोण चालवेल, माझी शेती कोण करेल, माझं लेकर बाळांचं कोण होईल. आणि मग अंतकालेचं मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अंतकाळी त्याचा भाव मोहमायामध्ये गर्क झाला. अंतकाळी देवाचं चिंतन करण्याचं सोडून त्यांनी संसाराचं चिंतन केलं. त्या दुकानामध्ये उंदीर होऊन जन्माला यावं लागलं. काय झालं तो? म्हणून जास्त संसाराचं चिंतन करायचं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवी तो माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. आमच्या नवनाथ बाबांना जीवन कळालं. बाबांच्या संगतीमध्ये आले, व्यक्त त्यांच्या आणि अंतकरणामध्ये तो भाव निर्माण झाला. आपण गुरुदेवांची, भगवंताची सेवा केली पाहिजे, अशा प्रकारची विरक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि मग कबीरदास महाराजांनी ध्यान केलं. सांगितले, अरे बाबा तुझा बाप तुझ्याच दुकानमध्ये उंदीरून आलाय म्हणे. तो म्हणतो, कबीरदास महाराज अहो त्या उंदराने फार नुकसान केलं. 2-3 दिवस साखरचे गोणी फोड, शेंगदाण्याचे गोणी फोड. मी आजच गोळ्या टाकल्या म्हणते. तर काय म्हणे, मी आजच गोळ्या टाकल्या. तुम्ही पण टाकतात ना ते गहू, कोणी गोळ्या, कोणी प्याड. अरे म्हणे लवकर चाल. तो तिथेही मात्र राहणार नाही. आणि गेले तर नेमकाच मरून पडलेला होता. कोण? उंदीर नाही, त्याचा बाप. काय झालं त्याचं? गोळ्या खाल्ल्यान मेला तिथं. तरी सुद्धा मरताना त्याला आठवण झाली, अरे दुकान काय नीट सांभाळलं नाही, पाहता शेतीचं काय वेळ. आणि मग तो उंदीर मेला. बाबाजी दृष्टांत पूर्ण कर देतो शॉर्टकट सांगून, माझा काय वेळच नाही आपल्याकडे. कबीरदास महाराज पुन्हा आले त्या वाटेने. आणि त्या मुलाला म्हटलं, अरे तुझा बाप तो उंदीर झाला, काय झाला असेल? म्हणजे काय माहीत महाराज, आम्हाला काय कळतं, कारण की तुम्ही त्रिकालज्ञानी महापुरुष आहे, तुम्हाला कळेल, ते आम्हाला नाही कळत. आणि त्यावेळेस त्या दिवशी तो बैल होऊन आलेला त्याचा बाप, त्या बैलाला त्याने खूप मारलेलं होतं, अंगावर वळ होते. कबीरदास महाराजांनी झाडाखाली बांधलेला बैल पाहिला, त्याच्या अंगावर वळ पाहिले आणि अशी थाप दिली त्याच्या पाठीवर आणि सांगितलं की अरे बाबा,
तुला एवढं सांगितलं, शेवटी उंदीर व्हावं लागलं. उंदीरचं पुन्हा त्या मोहमायेमध्ये पडला, बैल व्हावं लागलं. सांग बरं काय दैना झाली तुझी. एक संतांचं वाक्य तू ऐकलं नाही. कारण की संत कशासाठी आपल्याला सांगतात की आपला उद्धार झाला पाहिजे. कारण की पतिताला पावन करण्याचं काम संत करतात, पण तू ऐकलं नाही. पाठीवर थाप मारल्याबरोबर त्याच्या असाध्य वेदना निघून गेल्या, परंतु त्या बैलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि त्या मुलाने पाहिलं, अरे एवढं मारलं मी आज दुपारी बैलाला, चालत नव्हता तर. आणि त्याच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी येत नव्हतं. आणि एका संतांचा हात पडल्याबरोबर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी का आलं असेल. त्यावेळेस कबीरदास महाराजांनी सांगितलं, अरे भाऊ, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, अजूनही त्याची वासना गेली नाही. तो उंदीर मेला, तोच तुझा बाप बैल झाला. आणि मग मुलगा रडायला लागला, माझ्या बापालाच मी मारलं. तो बैल होता म्हणून त्यांनी मारलं, त्याला काही कळालं नाही. आज जन्मदा त्या बापालाही मारणारे पोरं आहेत. आणि म्हणून बाबांचा कल्पात आहे की जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. अशा अनुष्ठानामध्ये, यज्ञामध्ये, अशा पारायणामध्ये, सत्संगामध्ये लेकरांना येऊ द्या, त्यांना चांगले संस्कार घडू द्या. कारण की अशा प्रकारचं खूप महत्त्व संतांनी आपल्या कल्याणासाठी सांगितले. आणि म्हणून देवाजवळ आपण एकच मागा, हेची दान देगा देवा, तुझा विस्तार न व्हावा. यासाठी संत अवतार घेतात, आपल्याला शिकवण देतात. आपल्या व्यासपीठावर आज आमचे बापू महाराज, नवनाथ बाबा, आमचे गुरुजी आहेत, सर्व साधक मंडळी आहे. आणि बाबांचा फार मोठा अट्टहास या धर्म कार्यासाठी आहे. कारण रात्रंदिवस पळपळ झोप नाही बरं. गाडीमध्ये जेवढी झोप होती तेवढीच. कधी कधी पाठ सुद्धा लागत नाही बाबांची. फक्त त्यांना एकच वाटतं, आता मागे कुठं ब्रह्मगिरीवर गेले आणि तिथं कसा पाय निचटला, काहीतरी कमरेला लागलं, खूप त्रास झाला. परंतु आपलं दुःख बाजूला ठेवून या धर्म कार्यासाठी देहाकडे बाबाजी कधी पाहत नाही. कारण की केवढा मोठा अट्टास, उद्या कारखान्यावर कार्यक्रम, पुन्हा इथली सांगता, कोपरगावला कार्यक्रम. मला सांगा बरं, किती उशांत आहे का विश्रांती काही? कशासाठी करतात संत? आपल्यासाठी करतात. म्हणून अशा संत महापुरुषांना आपण ओळखून घ्या. त्यांच्या चरणावर अतिशय दृढ निष्ठा ठेवा, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म ठेवा. कारण की ही वर्म आपण सर्वांनी जाणून घ्या. म्हणून झालेली सेवा बाबांच्या पवित्र पावनचरणी, बाबांच्या पवित्र पावनचरणी, तुम्हा मायबापांच्या पवित्र पावनचरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय रामेश्वर. सद्गुरु जनार्दन